बरी भेटली ना पहिलाच. तर नमस्कार मित्र, पुन्हा एकदा आदेश कोकण मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आहे खाजनी तालुका हा जिल्हा रायगड. तर खाजनी तालुका आम्ही मासेमारी करायला. आणि पाठीमागे दिसत असेल भरले पाणी एवढं भरलंय, जाम भरणे आले इथं. एवढं भरलंय ना पाणी, येईल थोड्या वेळात भरेल. तर आम्ही आलो खेकडी पकडायला. तर आज आमचा बोटीत जायचा प्लॅन होता, पण पाणी जाम भरले, भरते जाम आले आणि बोटीत पण पाणी भरले. तर काढेपर्यंत खूप टाईम गेला असता. आणि आता चिखल पण खूप आहे. तर दादा जाऊ शकला असता एकटा, पण मला नसतं जाता आलं असं. जाता मी आपण कधी जात नाही असं एवढं की चिखलात वगैरे. आणि आता मस्त असा नजारा आहे इकडचा गावचा म्हणजे जिथं समुद्र किनारी जवळ असेल तिथला नजारा छानच असतो, काय पण बोला. आता बघू कशा पर्यंत खेकडी पकडतो आम्ही. पगोळा वगैरे जाम जमा केले. आता पगोळा तर मग खेकडी पकडू. आणि आज लास्ट दिवस, उद्या आपण मुंबईला असू. तर काय काय मज्जा केली त्या व्हिडिओमध्ये साठवून ठेवले. तर डोक्यात तर आठवणी राहतील, पण व्हिडिओमध्ये पण काय मेमरीज असतील ते आम्ही इथं बघू. आता नजारा खूप भारी. आता बघूया दादा काय करते ते. पावसाळ्याचं मस्त वातावरण चालू आहे. आणि मस्त हलकासा इथं पाऊस लागत नाही, आणखी मी इथं बसलो आहे कुठे. हलकासा पाऊस लागते इथं. आणि मस्त असं वातावरण आहे. नशीब ऊन तर नाही आहे, नाहीतर खेळत बसते आमची ते. आणि आता बघू दादा किती खेकडे भेटले ते बघा इथे ते. आणि बाय अशा ठिकाणी बसलो आहे, आज बोटीत फिरायचं कॅन्सल झालं त्यामध्ये. आणि आता बघूया, आज संडे स्पेशल. आणि आता उद्या जाऊ मुंबईला. तर मुंबईचं ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स नाही तर मी ह्याच्यातच घेणार आहे, टेन्शन नॉट.
आता वाजल्यात आधीच टाईम कसं फटाफट निघून जातं आम्हाला माहिती पण नाही पडत तिथं. खूप फटाफट टाईम निघून जात आहे. इकडचं नजारा तर लय अजून भारी होत चाललं इकडचं. तसं असं पाऊस पडते आणि पावसाचा आवाज तर ऐकत असाल तुम्ही. आणि आता बघू एवढी काय खेकडी वगैरे मिळाली नाही आहे. आणि दुसरीकडे तिथं समोर ऊन पडते. इथनं तर कॅमेऱ्यात दाखवणं शक्यता नाही आहे. थोड्या वेळात आता ऊन पडेल आणि आता आम्ही जाऊ घरी. पप्पा पण आले आहेत आणि उद्या जाऊ आता मुंबई. खूप काय मिस करून जाऊया. 1 महिना राहिले आता. आणि आता बघू दादाला काय काय भेटते. दादा गेला तलावात. मोबाईल थोडा सांभाळून पकडावा लागेल कारण की मोबाईल आहे तर सगळं आहे. मोबाईल पाण्यात ब्लॉक पाण्यात. बघूया. पाण्याची भरती जाम आली आणि बरेचसे खेकडे मिळाले आता. थोड्यात ऊन पडणार आणि आता खेकड्यांची कशी खेकडी आता दोरीने बांधणार म्हणजे आंगड्याला. आता तुम्हाला दाखव व्हिडिओमध्ये बांधता बघतो. काहीच नाही. बारीक नुसती चिंबोरी आली. हो बरोबर असेल. चले मस्तपैकी सावलीत बसलो आता. आणि आता तारा ऊन आता खूप राबते. उद्या सोपं आहे ते जे चिंबोरा पकडल्या उद्या उन्हात तानामध्ये. आणि कधी बोटीतही जात होतं आणि ते बेकार ऊन लागते बापरे. एवढी स्ट्रगल आणि कावेळ फोड काय ते सगळं. आणि दादा रोज जातं. कधी भेटतं कधी भेटत नाही. ते सीझन असल्यावर भेटतं पण सीझन नसलंही रोज जातं थोडेफार तरी आणतं. पण एवढं बघतो आपण गावची लाईफ म्हणजे जे मासेमारी करतात त्या लोकांचं आयुष्य एवढं सोपं नसतं मासेमारीवाल्यांचं. आता मी तर 2-3 मी सावलीत बसतो तरी मला कंटाळा काय पण ऊन खूप लागते तर एक अर्धा तास पण नाही काढू शकत ते. हां आता दादाला कसं सवय आहे आणि दादाचं हे कामच आहे मासेमारी करायचं. पण दादाला एवढं काय वाटत नाही. आणि बेत भात बोटीतनं रोज उन्हात आणत खूप स्ट्रगल आहे. मासे आले आणि तसं केलं मारायची ठाय.
मोठी भेटली ना पहिलाच. हा पहिलेच अटेम्प्ट मध्ये ती भेटत नाही. तिला बरा बरा वाटला भेटलं. तो आला का नेहमी प्रोग्राम जातो त्याला पण असतील म्हणजे तो खाली गेलेला आमच्यापासून. हो काय त्याला भेटले असतील दोन तरी भेटले असतील. तो आला आणि मग लगेच गेला. पोरगा आहे ना बारका जसा खेकडी लागतात. विकत घ्यायची ते आपली हा स्वतःच तेच गेलेली ना. घरी.